श्रोते हो, आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आजच्या भागात आपण अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत। विस्तीर्ण क्षेत्रफळ, चहूबाजूनं धरणं, मेळघाट सारखा वनसंपन्न प्रदेश, मध्य प्रदेशची सीमा लागून असलेला वऱ्हाडातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून अमरावती जिल्हा प्रसिद्ध आहे। कापूस, तूर, सोयाबीन यासह संत्रा पिकामुळे जिल्ह्याची ओळख सातासमुद्रापार आहे। वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, देशाचे कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे गृहशहर असलेला अमरावती हा जिल्हा विदर्भातील प्रशासकीय विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग आहे। अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके येतात। त्यामध्ये धारणी, चिखलदरा, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा आणि अमरावती तालुक्याचा समावेश आहे। लोकसभेच्या दृष्टीनं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि मोर्शी मतदारसंघ हा वर्धा लोकसभेशी जोडला गेला होता। सध्या जिल्ह्यात विधानसभेच्या दृष्टीनं मेळघाट, अचलपूर, दर्यापूर, अमरावती, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे आणि मोर्शी या 8 मतदारसंघांचा समावेश आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन अपक्ष उभ्या असलेल्या नवनीत राणा यांनी विजय मिळवला होता। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भारतीय जनता पक्षाच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे असा सामना झाला होता। यामध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी विजय संपादन केला। राजकीयदृष्ट्या मोठी परंपरा असलेल्या या जिल्ह्यात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, दादासाहेब गवई यांनी सुद्धा कारकीर्द गाजवली आहे। जिल्ह्याच्या राजकारणात सध्या राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, आमदार रवी राणा यांच्यासह राज्याच्या राजकारणावर सातत्यानं ही लोक आपला प्रभाव टाकत असतात। विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यासह अनेक घटक पक्ष आहे। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यासह अनेक पक्ष सहभागी आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांची संख्या वाढल्यानं मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचे जाणवते। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणूक विभागानं मतदार यादी देखील प्रसिद्ध केली आहे। मतदार यादीत 18 ते 19 या वयोगटातील युवा मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहे। 18 ते 19 वयोगटातील जिल्ह्यात 45,032 युवा मतदार असून अमरावती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6,838 तरुण मतदारांचा समावेश आहे। 30 ते 39 वयोगटातील सर्वाधिक मतदारांचा समावेश आहे। या वयोगटात 5,62,789 मतदार आहे। त्यापाठोपाठ 40 ते 49 या वयोगटात 5,25,017 मतदारांचा समावेश आहे। एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 24,25,004 मतदार संख्या होती। यामध्ये 12,46,246 पुरुष, 11,78,670 महिला आणि 88 अन्य मतदारांचा समावेश होता। या 6 महिन्यात 1,09,972 मतदार वाढले आहे। यामध्ये 42,950 पुरुष, 67,014 महिला आणि 8 अन्य मतदार आहे। त्यामुळे या निवडणुकीत 25,34,976 मतदार मतदान करणार आहे। यामध्ये 12,89,196 पुरुष तर 12,45,648 महिला आणि 96 इतर मतदारांचा समावेश आहे। लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये देखील दिव्यांग आणि 85 वर्षांवरील सर्व मतदारांना घरीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। जिल्ह्यात 85 वर्षांवरील 38,589 मतदार आहे। याशिवाय 17,109 दिव्यांग मतदार आहे। अशा एकूण 55,698 मतदारांना घर बसल्या मतदान करता येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेमध्ये मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे। 8 मतदारसंघांमध्ये 2,708 मतदान केंद्र असणार आहे। यामध्ये बडनेरा आणि अमरावती या 2 मतदारसंघात 26 सहाय्यक मतदान केंद्र राहणार आहे। यामध्ये बडनेरात 3, अमरावतीमध्ये 23 मतदान केंद्रांचा समावेश आहे। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांचा आढावा घेतला आहे। वरिष्ठ पत्रकार अरुण जोशी यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदार क्षेत्र आहेत। या 8ही मतदार क्षेत्रामध्ये प्रामुख्याने तिरंगी तर कुठे चौरंगी लढत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये
अमरावती बडनेरा धामणगाव रेल्वे, त्यानंतर तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपूर, दर्यापूर आणि सगळ्यात शेवटचा मतदारसंघ म्हणजे तो मेळघाट आहे. आपण जर पाहिलं तर अमरावती 8ही विधानसभामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. याच बंडखोरीचा आता जवळपास फटका जो आहे हा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांना मिळण्याचा अंदाज आहे. अमरावतीमध्ये जर पाहिलं तर अमरावती विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये महायुतीकडून सुलभा खोडके अजित पवार गटाच्या ज्या आहेत त्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे, तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर सुनील देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर याच मतदारसंघामध्ये तिसरे जे उमेदवार आहेत ते भाजपचे बंडखोर म्हणून ज्यांची ओळख आता सध्या निर्माण झालेली आहे ते जगदीश गुप्ता हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तर चौथे उमेदवार जे आहेत मनसेचे उमेदवार आहेत, युवा उमेदवार यावेळी मनसेने अमरावती विधानसभा क्षेत्रामध्ये उतरवलेला आहे. पप्पू पाटील असे त्यांचे नाव आहे. तर असं जर एकंदरीत अमरावतीचं चित्र पाहिलं तर अमरावतीमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता जर आपण बडनेरा मतदारसंघाचा जर विचार केला तर बडनेरा मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे. या ठिकाणी आमदार रवी राणा हे आपल्या युवा स्वाभिमान पक्षाकडून महायुतीचा पाठिंबा घेत निवडणूक लढत आहे, तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील खराटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर याच मतदारसंघात भाजप कडून आजपर्यंत निवडणुकीच्या प्रचारात रिंगणात उतरलेले तुषार भारतीय हे आता बंडखोरी करून सध्या निवडणूक लढत आहे. तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रीती भट यांनी सुद्धा याच मतदारसंघात बंडखोरी केलेली आहे आणि ते सुद्धा आता याच मतदारसंघातून आपले भाग्य आजमावित आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मात्र या सर्वांच्या निवडणुकीचा जो मतदार राजा आहे तो कोणाला कौल देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यासोबतच जर आपण धामणगाव रेल्वे मतदारसंघाचा जर विचार केला तर धामणगाव मतदारसंघामध्ये गेल्या वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा तिरंगी लढतच आहे. भाजपकडून प्रताप अडसड तर काँग्रेसकडून वीरेंद्र जगताप हे उमेदवार आहेत. तर यावेळी वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांच्याकडून निलेश विश्वकर्मा हे निवडणूक लढवित आहे. त्यामुळे तुल्यबळ लढत या ठिकाणी होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता जर आपण तिवसा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी अटीची लढत या ठिकाणी होणार आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघामधून यशोमती ठाकूर या काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे, तर भाजपकडून राजेश वानकडे हे या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. दोघांचाही प्रचार जोरदार सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मोर्शी वरुड मतदारसंघाकडे आपण जर लक्ष दिलं तर या संघात मैत्रीपूर्ण लढत अशी निवडणूक या मतदारसंघात होत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये ही मैत्रीपूर्ण लढत आहे. तर महायुतीमध्ये शरद पवार गटाचे गिरीश कराळे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर भाजपकडून कावलकर हे निवडणुकीच्या मैदानात आहे. तर काँग्रेस या मतदारसंघामध्ये काँग्रेसने बंडखोरी केलेली आहे. काँग्रेसचे विक्रम ठाकरे हे बंडखोरी करून या मतदारसंघात निवडणूक लढवित आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचं जवळपास चित्र आहे. आपण जर पाहिलं तर दर्यापूर मतदारसंघामध्ये पाहिलं तर दर्यापूर मतदारसंघ हा एसी करता राखीव आहे. त्यामुळे दर्यापूरमध्ये शिंदे गटाचे अभिजित अडसूळ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन लावटे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना आहे. मात्र या ठिकाणी भाजपचे जे बंडखोर उमेदवार आहे रमेश बुंदेले यांनी पक्षाचा राजीनामा देत वा स्वाभिमान पक्षाकडून आपली निवडणूक लढवित आहे. त्यामुळे भाजपचे बंडखोर या ठिकाणी हे निवडणूक लढत असल्याने या ठिकाणी सुद्धा तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे. मेळघाट हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा राजकुमार पटेल हे प्रहारकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर काँग्रेसचे जे उमेदवार आहे केवलराम काळे हे भाजपकडून निवडणूक लढवित आहे. यावेळी काँग्रेसने या मेळघाटमध्ये नवीन एक चेहरा आदिवासींचा दिलेला आहे. डॉक्टर हेमंत चिमोटे हा एक तरुण युवक या ठिकाणी काँग्रेसने दिलेला आहे. त्यामुळे तिरंगी लढत या ठिकाणी आहे. आता संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या मतदारसंघावर आहे तो अचलपूर मतदारसंघ. त्या मतदारसंघामध्ये बच्चू कडू हे प्रहार संघटनेकडून आपली निवडणूक लढवित आहे. तर काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बबलू देशमुख हे या ठिकाणी आहेत आपली निवडणूक लढवित आहे. तर भाजपने या ठिकाणी तरुण एकदम नवीन चेहरा या मतदारसंघामध्ये यावेळी दिलेला आहे. प्रवीण तायडे असं त्या उमेदवाराचं नाव आहे. ते या निवडणूक
निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर याच मतदारसंघामध्ये भाजपचे एक बंडखोर उमेदवार आहे, प्रमोद सिंह गडरेल, ठाकूर समाजाचे आहे. ते सुद्धा या निवडणुकीमध्ये आपले भाग्य आजमावत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. प्रचाराच्या मुद्द्यांकडे जर आपण गेलो तर प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते त्या लोकसभेच्या वेळेस होते तेच मुद्दे विधानसभेच्या वेळेस सुद्धा आहे. महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगार युवतींसाठी जे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, मूलभूत सुविधाचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न घेऊनच महाविकास आघाडीचे उमेदवार हे आक्रमक झालेले आहेत. तर महायुतीची मदार आता निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या योजना ज्या आहेत त्या सर्व योजनेचा उहापोह करून मतदारांपर्यंत जात आहे. निवडणुकीच्या रिंगणातून 248 पैकी 88 उमेदवारांनी 4 नोव्हेंबर सोमवारी शेवटच्या दिवशी माघार घेतली. उर्वरित 160 उमेदवारांनी मात्र निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला असून आता खऱ्या अर्थानं रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामांकन अर्जांपैकी एकूण 248 उमेदवार पात्र ठरले होते. त्यांना माघार घेण्यासाठी त्यामध्ये काही प्रमाणात यश आलं. काही उमेदवार माघार घेणार की नाही याबाबत पक्षश्रेष्ठींच्या मनातही धाकधूक होती. त्यामुळे अगदी राज्यस्तरावरील नेत्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांना संबंधित बंडखोरांसह अन्य अपक्ष उमेदवारांचीही मनधरणी करावी लागली. 88 उमेदवारांना शांत करण्यात प्रमुखांना यश आलं. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांची निवडणूक चिन्ह आधीच निश्चित असल्यानं त्यांचा प्रचार सुरुवातीपासूनच जोमात आहे. मात्र अपक्ष उमेदवारांना चिन्हाअभावी प्रचार करणं कठीण बाब होती. आता त्यांना चिन्ह मिळाले असले तरीही प्रचारासाठी अवघे 15 दिवस आहे. अमरावतीमध्ये 2014च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे लढणाऱ्या डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. 2019 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा बीजेपी कडून डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांचा 20,000च्या वर मतांनी पराभव केला होता. 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं. आता यावर्षी महायुती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढणाऱ्या सुलभा खोडके आणि महाविकास आघाडीचे सुनील देशमुख यांच्यात सरळ लढत असणार आहे. यंदा अमरावतीमध्ये 22 उमेदवार असून राजकीय पक्षांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाशी आयुष्यभर निष्ठावंत राहणाऱ्या नेत्यांनी पक्षाशी वैचारिक फारकत घेत आपली वेगळी चूल मांडली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जगदीश गुप्ता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई पक्षाच्या वतीनं करण्यात आली असून माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता हे लढतीत कायम आहे. बडनेरा मतदारसंघात 26 उमेदवार असून बडनेरा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरी झाली आहे. महायुतीचे समर्थन असलेले आणि भाजप पुरस्कृत युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे तुषार भारतीय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील खराटे यांच्या विरोधात प्रीती बंड हे दोघेही लढतीत कायम आहे. या मतदारसंघात 2009 पासून रवी राणा हे आमदार असून त्यांनी 2014 साली शिवसेनेचे संजय बंड आणि 2019 मध्ये शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा पराभव केला. 2024 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवार प्रीती संजय बंड यांनी बंडखोरी केली असून महायुतीतर्फे भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनीही अपक्ष म्हणून राणांपुढे आव्हान उभं केलं आहे. अचलपूर मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू सलग 2009 पासून आमदार असून ते यावर्षी परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे प्रवीण तायडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप बंडखोर उमेदवार नंदकिशोर वासनकर, अक्षरा लहाने यांच्यासह 8 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता अचलपूरमध्ये 22 उमेदवार रिंगणात आहे. तरीही भाजप समोरील संकट पूर्णपणे टळू शकलं नाही. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि बंडखोर उमेदवार ठाकूर प्रमोद सिंग गडरेल यांनी लढत देण्याचा निर्णय घेतला. अचलपूरमध्ये काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख देखील उभे आहे. मोर्शी या विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवार असून या मतदारसंघातून 2009 ते 2019 या काळात डॉ. अनिल बोंडे प्रतिनिधित्व करत होते. 2019 साली मात्र स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भोयार यांनी तत्कालीन कृषी मंत्री असलेले डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केला. यावर्षी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने देवेंद्र भोयार यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात भाजपचे उमेश यावलकर यांना उमेदवारी मिळाली आहे. महायुतीमधीलच 2 घटक पक्षात हा सामना मैत्रीपूर्ण ठरतो की निर्णायक ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर यांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीला दिलासा मिळालाय. महाविकास आघाडीतर्फे एनसीपी शरद पवार पक्षाचे गिरीश कराळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोर्शीतून भाजपाचे बंडखोर उमेदवार डॉ. मनोहर आंडे, राजेंद्र आंडे, अमित कुबडे यांनी माघार घेतली आहे. मात्र बंडखोर विक्रम ठाकरे हे रिंगणात आहे. मेळघाट या अनुसूचित
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आदिवासी बहुल मतदारसंघामध्ये यंदा काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले केवलराम काळे यांना महायुतीतर्फे उमेदवारी मिळाली असून मेळघाटमधून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणारे केवलराम काळे हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या आधी केवलराम काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत चिमोटे यांना संधी देण्यात आली आहे. तर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला होता, परंतु त्यांना महायुतीतर्फे उमेदवारी मिळाली नाही. मेळघाटमधील भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्यासह 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. मात्र भाजपच्या अन्य बंडखोर उमेदवार ज्योती सोळंके यांनी माघार न घेतल्याने भाजप समोरील अडचणी कायम आहे. सध्या या मतदारसंघामध्ये 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघात यंदा महायुतीच्या शिवसेना पक्षातर्फे कॅप्टन अभिजित अडसूळ आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना पक्षातर्फे राजेश लवटे अशी लढत बघायला मिळणार आहे. 2019 पासून इथं काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे आमदार होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अमरावतीच्या जागेवरून नवनीत राणा यांच्या विरोधात उभं केलं गेलं आणि ते अमरावतीचे खासदार झाले. त्यामुळे ही जागा काँग्रेसला जाईल अशी अपेक्षा होती, पण महाविकास आघाडीनं ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला दिली. या मतदारसंघामध्ये 2009ला अभिजित अडसूळ तर 2014ला रमेश बुंदिले हे भाजपचे आमदार निवडून आले होते. यंदा देखील या निवडणुकीत रमेश बुंदिले हे युवा स्वाभिमान पक्ष या रवी राणा यांच्या पक्षाकडून लढणार असल्यानं महायुतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरीचं आवाहन आहे. 16 उमेदवार दर्यापुरात उभे असून दर्यापूरमध्ये महायुतीतील फूट कायम आहे. धामणगाव रेल्वे हा मतदारसंघ 2009 आणि 2014च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी जिंकला होता. 2019च्या निवडणुकांमध्ये भाजपचे प्रताप अडसड यांनी वीरेंद्र जगताप यांचा पराभव केला. यावर्षी पुन्हा या दोघांमध्ये सामना होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघात सध्या 24 उमेदवार रिंगणात आहे. 2009 पासून तिवसा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आमदार आहे. त्यांना यावर्षी भाजपचे राजेश वानखेडे यांचं आव्हान आहे. 2019च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या राजेश वानखेडे यांना तिवसा मतदारसंघात उमेदवारी मिळाली. राजेश वानखेडे हे आता शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले आहेत. तिवसा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील विविध समस्यांबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलंय एका मतदारानं. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा मतदानात मी पहिल्यांदा मतदान करणार आहे. पहिल्यांदा मतदान करणार असल्याने मी खूप खुश आणि आनंदी आहे. माझ्या मते राज्यात नव्याने येणारे सरकार हे आमच्या युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे असावे. सोबतच शेतकरी, शेतमजूर व राज्यातील जनतेकडे लक्ष देणारे असावे. आतापर्यंत आम्ही पाहत आलो की राजकारण हे खूप खालच्या स्तराला गेले आहे. मात्र आता निवडणुकीनंतर येणारे सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे असावे व महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे असावे. नवीन आमदार हा दल बदलू नसावा ही अपेक्षा. श्रोते हो, आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या आपल्या ॲपवर देखील लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आपल्या नागपूर प्रादेशिक वृत्त विभागाच्या YouTube चॅनलला देखील आपण हा कार्यक्रम ऐकू शकता. याशिवाय आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे सादर करण्यात आला. सादरकर्ते होते प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख धनंजय वानखेडे. निवेदन केलं होतं हेमांगी कुलकर्णी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं अमरावतीचे प्रतिनिधी जयंत सोनोने यांचं. उद्याच्या कार्यक्रमात आपण भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकणार आहोत.